नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपण आज महत्त्वाचे इकॉनॉमिक्सचे 5 प्रश्न घेऊन आलेलो आहोत. तर बघूयात आपण. जीडीपी जीटी जीडीपी डिप्लेटर कशासाठी वापरला जातो? तर कशासाठी वापरला जातो? तर महागाई मोजण्यासाठी, बेरोजगारी मोजण्यासाठी, आर्थिक वाढ मोजण्यासाठी आणि वित्तीय तूट मोजण्यासाठी. तर कशासाठी वापर केला जातो याचा? तर त्याचा आन्सर काय आहे तर महागाई मोजण्यासाठी. नेक्स्ट क्वेश्चन बघूया. खालीलपैकी कोणती बेरोजगारी प्रकारची विशिष्ट कर्मचाऱ्यांचे सीमांत उत्पादन शून्य आहे? तर सीमांत उत्पादन शून्य असणारी कोणती पर्याय आहे? तर कोणती बेरोजगारी आहे? तर उघड बेरोजगारी, तांत्रिक बेरोजगारी, प्रच्छन्न बेरोजगारी आणि चक्रीय बेरोजगारी. तर याचा आन्सर काय आहे? तर प्रच्छन्न बेरोजगारी. नेक्स्ट स्लाइड मध्ये बघूया. चालू किमती स्थूल देशांतर्गत उत्पन्नाचे स्थिर किमती स्थूल देशांतर्गत उत्पन्नाचे असणारे प्रमाण वापरण्यासाठी टिंब शोधण्यासाठी वापरले जाते. तर काय काय वापरले जाते? तर हरित राष्ट्रीय उत्पन्न, जीडीपी डिप्लेटर, बेरोजगारीचे प्रमाण, तर स्थूल राष्ट्रीय उत्पन्न. तर चालू किमती स्थूल देशांतर्गत उत्पन्नाचे असणारे प्रमाण शोधण्यासाठी काय वापरले जाते? तर जीडीपी डिप्लेटर. नेक्स्ट बघूया. व्यापार चक्राच्या मुख्य किती अवस्था आहेत? तर व्यापार चक्राच्या एकूण मुख्य किती अवस्था आहेत? तर 2. नेक्स्ट बघूया. उत्पन्न पद्धतीद्वारे राष्ट्रीय उत्पन्नाचा अंदाज घेण्याच्या संदर्भात खालीलपैकी विधाने विचारात घ्या. फर्स्ट स्टेटमेंट बघूया. उत्पन्नाच्या पद्धतीद्वारे राष्ट्रीय उत्पन्नाच्या अंदाजामध्ये हस्तांतर देयके समाविष्ट नाहीत. हे स्टेटमेंट बरोबर आहे. बेकायदेशीर पैसा जसे की हवाला पैसा, तस्करीने कमवलेला पैसा उत्पन्नाच्या पद्धतीने राष्ट्रीय उत्पन्नाचा अंदाज लावण्यात समाविष्ट केला जात नाही. हे पण स्टेटमेंट बरोबर आहे. नेक्स्ट स्टेटमेंट बघूया. अनपेक्षितपणे मिळणारी जशी जिंकलेली रक्कम उत्पन्न पद्धतीद्वारे राष्ट्रीय उत्पन्नाचा अंदाज लावण्यात समाविष्ट केली जाते. तर हे चुकीचं आहे. जशी जिंकलेली रक्कम वगैरे उत्पन्न राष्ट्रीय उत्पन्नाचा अंदाज लावण्यात येत नाही. म्हणजे ए आणि बी असणारा ऑप्शन कोणता आहे? म्हणजे हे उडाला, हे उडाला आणि हे पण उडाला. म्हणजे याचं उत्तर काय ते ए आणि बी. तर विद्यार्थी मित्रांनो, असेच प्रकारचे आपण क्वेश्चन घेऊन येऊया. तरी आपल्या चॅनलला तुम्ही सर्वांनी लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. असेच आपण घेऊन येऊया क्वेश्चन अजून.